आम्हाला भेटत गेले की आम्हाला तुमच्या संघटनेत द्यायचं आहे, आम्हालाही हे कार्य करायचं आहे, आम्हाला सर्पमित्र बनायचं आहे. पण आम्ही त्यांना हे सांगत होतो की फक्त सर्पमित्र बनून आपण राहायचं नाही यायचं आहे, कारण आपल्याला वन्यजीवांचं संरक्षण करायचं, आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे. त्या कारणासाठी ते कुठं सावरगाव फॉरेस्ट वगैरे इकडे भरपूर साईडनं जंगलाचा परिसर आहे, त्या बऱ्याच ठिकाणी आम्ही पानवटे उभे केले. आता त्या पानवट्याच्या माध्यमातून म्हणजे जिथे जिथे पाण्याचा तुटवडा भेटतो, म्हणजे की जिथे त्या गोष्टीला म्हणजे बरेच युवा सगळे म्हणजे आमच्या संघटनेमध्ये सगळे युवा लोकच आहेत, तुमच्यासारखेच आहेत. मीही तुमच्यातलाच आहे. मी पोलीस भरतीला गेलो होतो फिजिकलमध्ये. आता ते कसं वजनामुळे तेवढं झालं नाही, माझं वजन वाढलं त्यामुळे तेवढं फिजिकल मला जमलं नाही. परंतु सांगायचा उद्देश असा की युवा मंडळी आपण जे मी असा खूप मोठा काही नाही आहे, म्हणजे खूप मोठा असा व्यक्ती आहे की बाबा असं काही नाही आहे, मी तुमच्यातलाच एक आहे. परंतु आपण जे कार्य करू शकतो ते आपण बाकी सगळ्यांना त्या गोष्टीतून प्रवृत्त करू शकतो की आम्ही जे युवा आहेत जे आम्ही करू शकतो ते तुम्ही पण करा. जे आपले ते हे होते त्यांच्या वेळेस म्हणजे जी सिच्युएशन होती त्या सिच्युएशन नुसार ते राहिले. पण आता सध्या काय करायचं आहे तर ते जे आपण करू हे त्यांना समजावून सांगू शकतो आणि तेच आपण त्यांनाही करायला लावू शकतो की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या काळात तुम्ही जे केलं त्या व्यतिरिक्त आम्ही काय करतो. तर आम्ही रात्री जाऊन ठिकठिकाणी जाऊन सापाचे म्हणजे रात्री 2-2, 3-3 वाजता आम्हाला कॉल येतात. आताही येतात, आधी यायचे. पण आता लोकांमध्ये एवढी सापांबद्दलची तर भरपूर प्रमाणात भीती कमी झालेली आहे की साप चावला तरी म्हणजे असं नाही की तो विषारी आहे बिनविषारी आहे हा नंतरचा म्हणजे एक शासकीय प्रोटोकॉलला निभवता थोड्या वेगळ्या वेळेने आपला कार्यक्रम चाललाय. यानंतर मी अध्यक्ष आणि या ठिकाणी आपल्याला लाभलेले उमेश भाऊ जंगले असोत, आमचे मार्गदर्शक प्रतीकदादा हिवरकर आणि गौरवकुमार इंगळे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. श्रीपती भूपती प्रजापती गज अश्वपती सुवर्णलंकार मंडित न्यायालंकार पंडित श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. आपण सर्वांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. मी सन्माननीय अध्यक्षांना आणि आमचे आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे आजचे गौरवकुमार इंगळे यांना, त्याचबरोबर उमेश दादांना आणि सतीश भाऊंना विनंती करतो की त्यांनी मंचावर बसायचं आहे. आणि आजच्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपण अतिथी देवो भव म्हणतो, त्याचबरोबर वसुदैव कुटुंबकम म्हणतो. ती पृथ्वी आपलं घर आहे. ते आपलंच ही पृथ्वी आपली घर आहे, आपली संस्कृती मानते आणि त्यामुळेच आपण आपला देश कधीही इतर देशावर स्वतःहून आक्रमण करत नाही. आपण अतिशय सहिष्णू लोक आहोत, प्रेमळ लोक आहोत आणि त्याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून यानंतर मी मान्यवरांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुबेर भाई यांचं स्वागत करण्याकरिता उमेश भाऊ जंगले यांना विनंती करतो की ते त्यांना शाल श्रीफळ देऊन आपल्या विचारसरणीच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर आणि अभ्यासाच्या जोरावर व्यक्ती कोणकोणते दिव्य गाजवू शकतो हे या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलंय. त्यानंतर मी आदरणीय आमचे मित्र आणि मार्गदर्शक प्रतीकदादा हिवरकर यांचं स्वागत करण्याकरिता श्रीकांत भाऊ दापसे यांना माझ्या आमंत्रित करतो. तिथे येथील मी मागं उभारलेल्या
स्वागत. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तुमच्या यशाबद्दल, तुम्ही जे काही यश संपादन केलेलं आहे, जी मेहनत तुम्ही आतापर्यंत घेतली, त्याचं जे चीज झालेलं आहे, त्यामधून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुमचेच मित्र आहेत, काही 1-2 मार्कांनी राहिलेले आहेत, तर त्यांना या कार्यक्रमातून अशी ऊर्जा भेटली पाहिजे की पुढच्या भरतीमध्ये ते सुद्धा इथं असले पाहिजे आणि त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही सुद्धा इथं उपस्थित असले पाहिजे. सो आजच्या या कार्यक्रमाचा आपण मुख्य विषयाकडे वळूया आणि जे विद्यार्थी या 2023 मध्ये जी भरती झाली, त्या भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा प्रथमतः आपण सत्कार घेऊया. त्यानंतर त्यांचं थोडंसं मनोगत जर का घ्यायचं असेल, वेळ आपल्याकडे जर का उरला तर सर्वांचा आपण मनोगत सुद्धा घेऊया. सो सर्वात प्रथम मी इथे आमंत्रित करते मयूर खडसे यांना, ज्यांची अकोला पोलीस इथे निवड झालेली आहे. सो यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाला विनंती करते. तरी वाटली तरी 1-1 मार्कामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि स्पर्धा किती प्रचंड होती तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. यांचं स्वागत सतीश भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर यांची जी काही निवड आहे, भागवत यांची अमरावती ग्रामीण येथे निवड झालेली आहे. यानंतर आहेत संदीप वाघपांजार, यांची निवड झालेली आहे यवतमाळ येथे. यांचं स्वागत मी जंगले यांना विनंती करते की त्यांनी यांचं स्वागत करावं. मुंबई पोलीस मध्ये यांची निवड झालेली आहे. त्यांचं स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागताचा कार्यक्रम थोडा थांबूया. आता आपण ऐकूया आजच्या कार्यक्रमाला आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले सतीश भाऊ हिवरकर हे आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आपण स्वागताचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि अतिशय उत्तम असं नियोजन गौरव कुमार इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त केलं आहे. ज्या कार्यक्रमाची प्रेरणा मिळू शकते, वाढदिवस साजरा कसा केला पाहिजे आणि आजच्या तरुण पिढीमध्ये एक आदर्श निर्माण करता येईल असा वाढदिवस गौरवनी साजरा केलेला आहे. आणि ज्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालं, ज्यांचा आपण आता सत्कार केला, आदरणीय अध्यक्षांच्या हस्ते सुद्धा आपण इथं सगळ्यांना शाल श्रीफळ दिलं. मला असं वाटतं की यांच्यापासून सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे इतरांनी. यांनी जी जिद्द होती यांच्यामध्ये आणि जे सर्व निकष त्यांनी पार केले आणि पोलीस भरतीमध्ये ते पास झाले, अशा सर्वांचं मी पुन्हा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर आपल्या या वाढदिवसाचं जे औचित्य आहे, तो सर्पमित्र गौरव इंगळे असू द्या, वन्यजीव रक्षक गौरव इंगळे असू द्या, सामाजिक कार्यकर्ता गौरव इंगळे असू द्या, अशा अनेक नावांनी किंवा त्याला आपल्याला अनेक आयामांनी पाहता येईल. मी त्याला भगतसिंग म्हणतो, बरोबर आहे ना गौरव? आणि अशा अनेक आयामांनी जो पाहता येईल असा गौरव, या गौरवचा आज वाढदिवस आहे. निश्चितच नावासारखा गौरव हा समाजामध्ये काम करतो आणि मला त्याच्यासोबत जोडल्यामुळं मला असं वाटतं की मलाही कुठेतरी अभिमान वाटतो. गौरवशी आपण मैत्री आहे आपली, गौरव आपला सुद्धा मित्र आहे. परंतु समाजामध्ये जेव्हा वेगवेगळ्या आयामांमध्ये आपण काम करतो तर आपल्याशी लोक जुळले पाहिजेत ही भावना सुद्धा. नाहीतर मग काय की एकला चलो रे, मला काहीतरी एखादा छंद असू द्या, लोक जुळले नाही जुळले, परंतु तो छंद आपला पूर्ण झाला पाहिजे किंवा तो एक आपली आवड पूर्ण झाली पाहिजे. परंतु गौरवचं तसं नाही आहे. गौरव प्रत्येक माणसाला जोडत जातो आणि त्याचे अनेक मित्र आहेत. त्या अनेक मित्रांना सुद्धा त्यांनी परिपूर्ण केला आहे. सर्पमित्र असू द्या किंवा वन्यजीव रक्षक असू द्या, त्यांनी आपल्या सर्व मित्रांना स्वतःच्या जवळचं जे काही देता येईल ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा त्या सगळ्या
ॲक्टिव्हिटीमध्ये परिपूर्ण करायचा प्रयत्न केला. अशा या गौरवला मी पुन्हा पुन्हा अनंत कोटी अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या धाकट्या भावासारखा असल्यामुळं मी त्याला आशीर्वाद सुद्धा देतो आणि मला इथं बोलवलं त्याकरता मी धन्यवाद सुद्धा देतो. धन्यवाद. कार्यक्रमाला आताच लाभलेले रमेश काका नावंदर हे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ याचे माजी सदस्य आहेत. यांचं स्वागत करण्यासाठी मी सुबोध साठे यांना आमंत्रित करते. नंतर परत आपण काही सत्कार घेऊया. यानंतर मी सत्कारासाठी आमंत्रित करते पंडित वाघमारे यांना, ज्यांची यवतमाळ पोलीस पदी निवड झालेली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी रमेश काका यांना विनंती करते. यांना मी आमंत्रित करते. यांची सुद्धा मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे. मंगेश माझा क्लासमेट आहे. आपल्या लायब्ररी मध्ये होता. आम्ही BA ला सोबत होतो. वयानं लहान आहे. मी BA DED नंतर केलं, त्यामुळे आम्ही क्लासमेट होतो. सो याची सुद्धा खूप खडतर प्रवासातून सगळेच तसे यशस्वी झालेले आहेत. सो यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. तर यांचं स्वागत. लग्न आधी नोकरीवाली बायको भेटली. यानंतर राजेश वानखडे यांना मी आमंत्रित करते. यांची सुद्धा मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे. यांचा सत्कार आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करते. आमंत्रित करते. अगेन मुंबई पोलीस पदी यांची सुद्धा निवड झालेली आहे. यांचं स्वागत सचिन भाऊ करतील. अशी मी त्यांना विनंती करते. उमेश दंगले करतील. सत्कार उमेश दंगले करतील अशी मी त्यांना विनंती करते. महिला मंडळ जसे मुलांची कॉम्पिटिशन असते तशीच मुलींना सुद्धा बऱ्याचशा आठवड्यातून पार करून हे यश मिळवावं लागतं. तर त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे. यांच्या कार्यातून आणखी मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि आणखी मुली यशस्वी व्हाव्यात यासाठी आपल्या सावित्रीबाई अभ्यासिकेच्या मार्फत आपण कार्य करत असतो. तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक मुली आहेत, तर त्यांचा सुद्धा आपण सत्कार घेऊया. यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करते शिवानी अडाकडे यांना, ज्यांची मीरा भाईंदर येथे पोलीस पदी निवड झालेली आहे. तो यांचा सत्कार रमेश काका करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर परत विराम देऊया, एक मनोगत ऐकूया आणि त्यानंतर आपला स्वागताचा कार्यक्रम कंटिन्यू करूया. तर आपल्या कार्यक्रमाला लाभलेले रमेश काका जे आमचे सुद्धा मार्गदर्शक आहेत, प्रत्येक पदोपदी ते आम्हाला मार्गदर्शन करतात, तर ते सुद्धा तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. गौरव माझा, गौरव आपला और सर हमारा गौरव, अशी ज्याची ख्याती आहे अशा गौरवचा वाढदिवस. सतीशने सांगितल्याप्रमाणे मी येता येता ऐकलं की हा प्रेरणा देणारा आहे, त्यामुळे याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला तर आणखीन चांगलं होईल. गौरवला जितकं मी ओळखतो त्याला एक धैर्यवेडा तरुण किंवा पछाडलेला म्हणेल. छंदाकरता आपल्या
आणि छंदातून काहीतरी समाजकारण घडावेत, कोणाचं तरी चांगलं व्हावं ही निरंतर इच्छा बाळगणारा असा तरुण म्हणजे गौरव. त्याच्या नावातच गौरव आहे आणि नेम जस्टिफाईड, टायटल जस्टिफाईड प्रमाणे त्याचं नाव सुद्धा या ठिकाणी जस्टिफाईड होत आहे. ज्याचा नेहमी गौरव करावा अशी कृती त्याच्या हातून नेहमीच घडत असते. मग तो सर्पमित्र असेल, अभ्यासिका चालवत असेल, आपला जोडीदार शोधला असेल रश्मी सारखा, या सगळ्यातून एक इंजिनियर होऊन आणि इंजिनियर झालं असताना एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी पाहून त्यानं आपली उपजीविका चांगल्या रीतीनं चांगली साधली केली असती. सुरुवातीला माझं सुद्धा हेच म्हणणं होतं गौरवला. अरुण भाऊ सोबत मी नेहमी म्हणायचो की बाबा एखादी नोकरी कर, चांगला एस्टॅब्लिश हो, पण पछाडलेला आहे तो आणि त्या पछाडलेला पण त्याला काही स्वस्त बसू देत नव्हतं. कुठल्या जंगलात राहायचा तू आधी गौरव? कुठल्या तरी जंगलात राहायचा, तिथं अजगरांची मैत्री, अजगर पकडणं, साप पकडणं, त्याच्या शिक्षणाच्या काळात ते काम करायचं. त्यामधून तो सर्पमित्र बनला. सामाजिक कार्य एक चीड त्यांच्या मनात नेहमी राहिली, काहीतरी करावं. आपल्या इथला जो एक तलाव आहे ना, त्याला इनलेट नव्हतं, इनपुट नव्हतं पाण्याचं. त्याला कितीतरी लोकांची भांडून त्या वाशिम रोड मधून त्यांनी एक कॉन्क्रीटचा रस्ता खोदून त्याला इनलेट तयार करायला लावलं. ते सुद्धा त्याचं एक महत्वाचं कार्य. असे लहान लहान कामं किती सांगावी त्याच्याकरता. आजच्या ज्या पोलीस अकॅडमीमध्ये भरती झालेल्या लोकांचा सत्कार करण्याचं ठरवलं, त्याच्यातून सुद्धा एक प्रेरणा घेता येईल आपल्याला. ही जी पोरं आता पोलीसमध्ये लागलेली आहे, मुंबईला कोणी, भाईंदरला कोणी, कुठेही, आणि त्याच्यातून अनेकांना आणखी प्रेरणा मिळेल आणि अशीच प्रेरणा वैभव आपल्या जीवनात सतोतीत देत राहील याचा मला अत्यंत विश्वास आहे, पूर्ण खात्री आहे. आणि गौरवाला त्याच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस मी शुभकामना देतो आणि आशीर्वाद देतो. धन्यवाद. अशी माहिती मिळालेली आहे. काही गोष्टी आम्हालाही माहीत नसतात, त्या अशा वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडतात. कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत जे काही सतीश दादा बोलले, उमेश दादा बोलले, आता काका बोलले, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला, आपल्याला आणि आपल्या सर्व आप्तेष्ट मित्र मंडळींना हे कळलेलं आहे की गौरव इंगळे हे व्यक्तिमत्व कसं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील 72 सर्पमित्र असो, जिल्ह्याबाहेर आपली जी संघटना आहे निसर्ग स्पर्श फाउंडेशन, ती पश्चिम विदर्भातली सर्वात मोठी प्राणीप्रेमी संघटना आहे. आपण फक्त सापांसाठीच काम नाही करत, तर जे जंगली प्राणी आहे, बिबट्या वाघ असो किंवा रोही असो, हरणं असो, किंवा आपल्या क्षेत्रातील इतर कीटक वर्ग असो, पक्षी वर्ग असो, आणि आपली जी इकोलॉजी आहे तिला वाचवण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करत असतो. तर विजया मनवर यांची सुद्धा मीरा भाईंदर येथे पोलीसपदी निवड झालेली आहे. सो यांचा सत्कार करण्यासाठी मी सतीश भाऊ यांना विनंती करते. अभिनंदन सगळ्यांचं, तुमचं सुद्धा. यानंतर सुमय्या परवीन यांची अकोला पोलीसमध्ये निवड झालेली आहे. तो त्यांना मी आमंत्रित करते आणि यांचा सत्कार करण्यासाठी रमेश काका यांना मी विनंती करते. यानंतर आपल्या मंगरुळपीरचे नगरसेवक असलेले राजभाऊ जयस्वाल यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा सत्कार करण्याकरिता आपल्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. यांची सुद्धा मुंबई पोलीसपदी निवड झालेली आहे. तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि पूजा यांचा सत्कार करण्याची विनंती राजभाऊ यांनाच करते. त्यानंतर बानू मीरावाले यांची रायगड पोलीसपदी निवड झालेली आहे. सो यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा उमेश जंगले यांना विनंती करते.
यानंतर समृद्धी वर यांची मीरा भाईंदर पोलीसपदी निवड झालेली आहे. तर यांचा सत्कार करण्याची विनंती मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना करते. मीरा भाईंदर. आपण सत्राच्या कार्यक्रमाला थोडासा विराम देऊया आणि आपल्या मनोगताच्या कार्यक्रमाकडे वळूया. सो आता आपलं मनोगत सादर करण्याची विनंती मी गौरव कुमार इंगळे यांना करते की त्यांनी 2 शब्द आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलावं. आणि चराचरात वास्तव्य करणारी चैतन्य शक्ती आजच्या या छोटेखानी सत्कार समारंभाला उपस्थित असलेले मंचावरील आमचे मित्रबंधू श्रीयुत जुबेर भैया खान, दिवाणी न्यायाधीश अंबेजोगाई, तसेच आमचे मित्रबंधू सतीशदादा हिवरकर, तसेच माझ्या निसर्ग संवर्धन या सेवाभावी संस्थेचं मनापासून काम पाहणारे माझे मित्र उमेश जंगले आणि या कार्यक्रमाला वेळेवर हजर राहू न शकणारे पण थोड्या वेळात त्यांचेही आगमन होणारे असे काही मान्यवर ज्यांची नावं आज मंचावर अपेक्षित त्या ठिकाणी लिहिलेले आहे फलकावर. तर सर्वप्रथम मी सर्व माझ्या पोलीस बांधवांचं आभार मानतो आणि मी यासाठी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि खरं तर त्यांचं कौतुक करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांचं कौतुक आणि त्यांचं स्वागत, त्यांचं अभिनंदन, त्यांचा सत्कार करत असताना अशी एक व्यक्ती शोधणं मला अवघड होतं की जी व्यक्ती त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारू शकेल आणि जी व्यक्ती त्या उंचीची असेल. पण माझं काम जुबेर भैयाने फार हलकं करून टाकलं. मी जुबेर भैयाला एक फोन टाकला, म्हटलं भैया ऐसा ऐसा विषय आपको आना है. तो भैया बोले नो प्रॉब्लेम, मैं हूं यहाँ पे. आणि मला क्रिटिसाइज करायचं नाही कुणाला, पण भैया आम्हाला आश्चर्य वाटलं की जजेस लोक एकदम पब्लिक मीटिंग मध्ये जाऊन इन्व्हॉल्व्ह होत नाही त्यात. तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या मनाने आले, मी तुमचं मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. अच्छा, तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम नियोजित करायचाच होता. आपल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदावर मागच्या 6-7 महिन्यामध्ये रुजू होताना मी पाहिलं. त्यांचं स्वागत नेहमी आपल्या अभ्यासिकेमध्ये होत असतं, परंतु एकाच वेळी एका काळामध्ये एका शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यंगस्टर पोलीस खात्यामध्ये लागणं ही फार मोठी एक अभिमानाची गोष्ट होती आणि या महिन्यामध्ये तो कार्यक्रम कुठेतरी ऑर्गनाइज करायचाच होता आम्हाला. त्याचं मला असं वाटलं की माझ्या वाढदिवसालाच करून थोडस क्रेडिट घेऊन घ्या, एवढा माझा स्वार्थ आजच्या कार्यक्रमाचा. मागच्याही वर्षी किंवा इतरही अनेक महत्वाच्या दिवसांमध्ये आपण कुठला ना कुठला सामाजिक उपक्रम घेत असतो. गेली 1 दशकच्या वर कालावधीत पर्यावरण आणि समाजकारण हा विषय हाताळत असताना मला ज्या ज्या लोकांची नित्यनेमाने मदत होत असते त्या लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आज हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होता. आज या छोट्या शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पास होऊन खरे तर जे नाव आपण कधीतरी आठवड्यातून 2 आठवड्यातून एखाद्या वेळेला ज्या जिल्ह्याचं नाव आपण ऐकतो
अशा रायगड सारख्या दुर्गम भागामध्ये जाऊन आज मंगरुळचा विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची सेवा करेल, ही खऱ्या अर्थाने एक फार मोठी अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. आज मुंबई पोलीस म्हटलं की महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर जगात कुठेतरी ज्याचं रँकिंग आहे असं पोलीस खातं जर कुठलं असेल तर ते मुंबई पोलीस म्हटलं जातं. आणि मुंबई पोलीस मध्ये जर माझ्या मंगरुळपीर शहरातला एखादा व्यक्ती, एखाद्या तालुक्यातला व्यक्ती जर त्या ठिकाणी पोलीस म्हणून काम करत असेल तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस सोबत सोबत मंगरुळपीर तहसीलचंही नाव आज त्या खऱ्या अर्थानं तेवढं मोठं झाल्यासारखं वाटतं. आणि मागील दशकभरामध्ये आम्ही एक ऑब्झर्वेशन करतोय की मुख्य प्रवाह हा फार वेगळा आहे आणि या गावाचा प्रवाह हा थोडासा वेगळाच आहे. तर त्यातल्या त्यात या गावाच्या प्रवाहातून मी गावाचा प्रवाह वाईट आहे किंवा काय अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य करणार नाही, पण ज्या पद्धतीची विचारधारा या ठिकाणी आहे, ज्या पद्धतीच्या विचारधाराला खत पाणी घालणारे या ठिकाणी लोक असतात, तर त्या विचारधारेतून शेवटी काय आहे तर हा भूतकाळ आपल्याला सांगतो की आपला जिल्हा, आपला तालुका हा देशात मागासलेल्या तालुक्यात जिल्ह्यापैकी आहे. तर त्या प्रवाहातून स्वतःला वेगळं सारत कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करणारे जे आज सर्व विद्यार्थी बांधव आज आम्ही या ठिकाणी आज अभ्यासिकांमध्ये पाहतो, तर कुठेतरी एक चेंज येत असल्याची भूमिका, एक चेंज येत असल्याचा एक सीन आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि हा चेंज येणं, हा चेंज नेमका कुठून येतो तर हा पुस्तकातून येतो का, हा जर प्रश्न असेल तर मला असं वाटतं की हा चेंज पुस्तकातून येत नाही, हा चेंज अभ्यासिकेतून येत नाही, तर हा चेंज दृष्टिकोनातून येतो. आणि हा दृष्टिकोन या युथचा बदलला पाहिजे. इथून पुढल्या काळामध्ये इथला युथ अभ्यास करताना त्याला आठवलं पाहिजे की मंगरुळपीर मध्ये शिवाजीनगर मध्ये एक कार्यक्रम झाला होता जिथे जुबेर भैया, सतीश दादा, आमचे आदरणीय विरू सर आता या ठिकाणी आले, रमेश काका आले, त्यांचं नाव घेणं मी बघाशी विसरलो, माफ करा काका. तर ह्या लोकांनी त्या ठिकाणी एक सत्कार केला होता. असे 10-15 युथ, 15-16 युथ या मंगरुळपीर शहरातले त्या ठिकाणी पोलीस मध्ये लागले होते. हे रिमाइंड करून ज्याला जो ट्रिगर होईल, हे रिमाइंड करून जो विद्यार्थी, जो अभ्यासू शिक्षणार्थी जो त्या ठिकाणी ट्रिगर होईल, जो मोटिवेट होईल, आणि त्या मोटिवेशन मधून इथून पुढे जर एक विद्यार्थी त्या ठिकाणी घडला तर मला असं वाटतं जुबेर भाई या कार्यक्रमाचे फलित आहे. समाज घडवण्याची प्रोसेस ही कंटिन्यू पुस्तकातून होते असं जर कोणी म्हणत असेल तर माझं त्यावर स्पष्ट दुमत आहे. समाज घडवण्याची प्रोसेस ही केवळ पुस्तकातून होत नाही, तर पुस्तक वाचून समाज घडवण्यासाठी निघालेल्या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. आणि हा समाज घडवत असताना या समाजाला एका व्यवस्थेमध्ये बांधून ठेवत असताना आणि या समाजाला एका शिस्तमध्ये बांधून ठेवत असताना जी भूमिका शहरामध्ये प्रशासनाची असते, फौजदारी प्रशासनाची असते, तालुक्यामध्ये देशामध्ये जी भूमिका फौजदारी प्रशासनाची असते, तर मला वाटत नाही की त्यापेक्षाही काही कडक भूमिका इतर कोणाची असू शकते म्हणून. आणि ती भूमिका किती कडक असावी आणि किती सौम्य असावी हा विचार डोक्यात घेऊन चालणाऱ्या, भविष्यामध्ये या विचारासोबत आपली ड्युटी करणाऱ्या सर्वांना मी एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आता मला एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतोय की ही कुठली राजकीय सभा नाही किंवा मला परत कुठल्या नेत्यांवर क्रिटिसाइज करायचं नाहीये, पण इतक्या काळामध्ये, अनेक दशकांमध्ये आज या ठिकाणी बरीच राजकीय मंडळी बसलेली आहे, वेगवेगळ्या पक्षाचे माझे काही मित्रमंडळी आले असतील, मी एखाद्या पक्षाशी अनेक वर्ष संबंधित होतो, परंतु मला आता असं म्हणायचंय की माझ्या शहरातील विद्यार्थी हा रात्री 12-1 वाजतापर्यंत, भैया आपको मालूम नहीं होगा, मैं ये फैक्ट आपके सामने ला रहा हूं, रात को 12-1 बजे तक यहाँ का विद्यार्थी रेस्ट हाउस में बस बैठ के पढ़ता है. वहाँ इतनी झाड़ी है, इतनी गंदगी है, मच्छर है, लेकिन ये विद्यार्थी यहाँ का वहाँ पढ़ता है, रात भर पढ़ाई करता है. और उसमें से कई विद्यार्थियों के आज आपने सत्कार भी किए. मुझे पता नहीं कि ये राजनीति करने वालों के, अपने लोगों के दिमाग में कब आएगा कि यहाँ पे एक अभ्यासिका होनी चाहिए.
और ये रिजोल्यूशन मेरे ख्याल से कोई ले ना ले, लेकिन ये ऐसी छोटी मोटी सभाओं में ये रिजोल्यूशन होना चाहिए, ऐसी डिमांड उठनी चाहिए। तो ये बच्चे रात रात भर वहाँ पढ़ते हैं, वहाँ सोते हैं और वहाँ वो उनका स्टडी करते हैं। इतनी मेहनत करने के बाद कोई नेता आता है, रेस्ट हाउस में बैठता है, लेकिन शाम को उठ के जाता है, लेकिन उसको ये नहीं दिखता कि यहाँ कुछ बच्चे स्टडी कर रहे हैं, तो 2-4 रोड कम बना ले, एक आधी अभ्यासिका मंगरूल में बना ले। ऐसा कोई नेता यहाँ पे अभी तक मिला नहीं है। थोड़ा सा मेरे को इसके बारे में गलत लगा है। तो ठीक है, अभी बोलेंगे तो बोलेंगे कैसे, हर शाख पे उल्लू बैठा है, क्या है अंजाम है गुलिस्ता क्या होगा। तो आता ठीक आहे, आता त्या विषयावरती मला येऊन कुठल्याही प्रकारचा त्याला राजकीय फ्लेवर द्यायचा नाहीये, पण एक विद्रोहाच्या भूमिकेतून नव्हे तर एक गरजेच्या भूमिकेतून या ठिकाणी नेते मंडळींनी यावर कुठेतरी प्रकाश टाकला पाहिजे असं मला वाटते। आणि यामध्ये एक महत्वाचा विषय मी पाहिलाय की आमच्या अभ्यासिकेच्या माध्यमातून रात्रि भैया हमने जब अभ्यासिका शुरू की है मंगरूल में, तो उस दिन पहली बार, और आज 1.5 साल हो रहे, हमने सिर्फ एक दिन रंगपंचमी के दिन लॉक मारा था। उसके पहले ना उसके बाद में हमने कभी लॉक ही नहीं किया। बच्चे आते हैं लॉक खोलते हैं, बच्चे आते लॉक लगा देते जाते समय। तो ऐसा फुल टाइम एक अच्छा सा सिस्टम मंगरूल में शासन के तरफ से हो, ताकि जो मेंटेनेंस फी हम लेते हैं अगर वो भी कोई ना दे पाए तो उनका भी पढ़ने के लिए वहां पे एक अच्छा प्लेटफॉर्म रहना चाहिए। ऐसा एक मनोगत मैं यहाँ पे व्यक्त करता हूँ। और मैं मेरे भाषण को जल्दी खत्म करूंगा क्योंकि बहुत सारे लोग यहाँ आए हैं, जुबेर भैया को भी सुनना है। तर या पद्धतीने काम करत असताना कुठेतरी मला अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही ज्या संघर्षातून समोर आलात आणि घडलात, तर उद्या जर तुम्हाला असा कोणी संघर्ष करताना व्यक्ती दिसला, जरुरी नाही तो पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल, तो त्याच्या क्षेत्रात जर संघर्ष करत असेल, तर थोडासा तुमच्या या हातातली काठी बाजूला ठेवून एक हात खिशात टाकून कोणाला मदत करून द्या, एवढी माझी फक्त एक छोटीशी अपेक्षा आहे। आज देशामध्ये विविध विषयावर भाष्य केले जातात, विविध विषयावर चर्चा केली जातात, मोठमोठे राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळे अजेंडाज घेऊन काम करत आहेत। परंतु एक असा शब्द आहे ज्याने जगाला वेळ लावलं होतं आणि त्या शब्दावर अनेक राजघराण्यांनी या देशातल्या या जगातल्या त्या शब्दाचा वापर करून त्याला तोडून मरोडून त्याला पूर्ण चाव चाव खाऊन आपल्या 7 पिढ्याची कमाई करून घेतली। तो शब्द आहे समाजवाद। पण या देशामध्ये समाजवाद पाहिला तर दुर्बिणही दिसणार नाही। अर्थात काही लोक त्या मानसिकतेचे आहेत जे आजही व्हॅल्यूज आणि इथिकली आपली ड्युटी करतायत, आपलं काम करतायत किंवा ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत। परंतु या विषयावर मी यासाठी आता येतोय की समाजवादी भूमिका ही काय असली पाहिजे। तर समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्था कशी पोहोचेल आणि ती पोहोचण्यासाठी प्रशासनाची भूमिका काय असावी, हा विचार करणारी व्यवस्था, हा विचार करणारे नेतृत्व हे समाजवादी नेतृत्व असलं पाहिजे। आणि ही समाजवादी नेतृत्व हे सोशलिस्ट स्टेट, आपलं सोशलिस्ट स्टेट, हे सोशलिझम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर त्या मंडळीची असते जे कायद्याचे जाणकार असतात। आणि आज समाजामध्ये कायद्याचे जाणकार असणारे 2च लोक आहेत, एक तर लॉयर असतील किंवा पोलीस असतील। बाकी सगळे लोक आपापल्या पद्धतीनं समाजाला गाईड किंवा मिसगाईड करत आहेत। आणि ही समाजवादी भूमिका जर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवायची असेल तर कायद्याचा जाणकार असणारा वर्ग हा समाजामध्ये ओपन माइंडेड असला पाहिजे, तो संकुचित नसला पाहिजे। शेवटच्या घटकापर्यंत कायदा पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे। मी अनेक वेळा आता आम्ही काही प्रकरण हँडल करतो, त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाण्याचं काम पडतं। अनेक वेळा गरजवंताची तक्रार लिहून घेतल्या जात नाहीये आणि अनेक वेळा गरज नसताना काही तक्रारी लिहून घेतल्या जातात। तर मला असं वाटतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान कसं देता येईल ही सुद्धा भूमिका एक महाराष्ट्र पोलीसच्या नात्याने तुमच्या माध्यमातून जर भविष्यात होईल तर मला असं वाटतं ही सोशलिस्ट स्टेटची संकल्पना जी आहे ती अधिक चांगल्या प्रमाणे मजबूत पद्धतीने रुजण्यास
तुमच्या माध्यमातून थोडीशी मदत. आज देशामध्ये आज पूर्ण देश एका वैचारिक प्रक्रियेतून जात आहे आणि ही वैचारिक प्रक्रिया वेगवेगळ्या पोल्स मधून फिरत आहे. या वैचारिक प्रक्रियेचे बरेच आयाम आहे. राईट विंग, सेक्युलर, लेफ्ट, हिंदुइझम, कम्युनिझम अशी या पूर्ण वैचारिक प्रक्रियेतून हा देश जात आहे. आणि ह्या वैचारिक प्रक्रियेतून हा देश जात असताना या वेगवेगळ्या पोल्स कडून लोकांना भ्रमित करण्याचं काम सुद्धा होत आहे. युवकांना भ्रमित करण्याचं काम सुद्धा अनेक ठिकाणी होत आहे. तो युथ भ्रमित होण्यापासून वाचवण्याचं काम सुद्धा तुमच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुम्ही पोलीस सर्व्हिस मध्ये असताना झालं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. कारण हे फार महत्वाची ड्युटी आहे मित्रांनो. या ड्युटीमध्ये एक कागद जर कोणाच्या बद्दल तुम्ही काळा केला तर त्याची पूर्ण अख्खी वाट लागू शकते आणि तो कालीचरणचा कालिया बनू शकतो. आपण या अनेक चित्रपटातून पाहिलेला आहे. तर या वैचारिक प्रक्रियेतून जात असताना जो युथ भरकटलेला आहे, ज्याच्या आयडियोलॉजी क्लिअर नाही, ज्याचा कन्सेप्ट क्लिअर नाही, पण असा युथ जर कायद्याच्या कसाट्यात पडत असेल तर मला असं वाटते की प्रत्येक वेळेस कायद्याचा धाक दाखवल्यापेक्षा जुबेर भैया कुठेतरी काउन्सिलिंग करूनही काही गोष्टी जर होत असतील भविष्यामध्ये तुमच्याकडून, अर्थात कायद्याच्या बाहेर जाऊन काही करावं अशी मी विनंती माझ्या किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणार नाही. परंतु आज या देशाला वैचारिक प्रक्रियेतून जात असताना कायद्यासोबत सोबत एका काउन्सिलिंगची सुद्धा या इथल्या युथला गरज आहे असं आमचं एक ऑब्झर्वेशन आम्ही त्या ठिकाणी. हे सुद्धा भविष्यात तुमच्या माध्यमातून करता यावं, हेही व्हावं आणि असा एक समाज घडावा जो समाज खऱ्या अर्थानं या संविधानाचा मान ठेवून, या घटनेच्या चौकटीचा मान ठेवून या देशाला एका उन्नतीकडे, एका प्रगत राष्ट्राकडे, एका मजबूत भारताकडे, एका सशक्त भारताकडे नेईल अशी पात्र अजून एक तुमच्याकडनं अपेक्षा. एक सशक्त भारत म्हणून, एक सशक्त राष्ट्र म्हणून आपण एखाद्या राष्ट्राकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याची इकॉनॉमी पाहत असतो, त्याची फायनान्शियल सिस्टम पाहत असतो, त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याच्याकडे फॉरेन करन्सी किती आहे, त्याच्याकडे गोल्ड किती आहे. पण हा देश असा आहे की हा देश इंग्रजांना पूर्ण लुटून नेल्यानंतर हा देश परत सशक्तीकरणाकडे वळतोय. कारण या देशाकडे फारसं गोल्ड नव्हतं, इंग्रज गेल्यानंतर फारसी करन्सी नव्हती, फारसे उत्पन्नाचे साधन नव्हते, पण या देशामध्ये जी गर्दी होती त्या गर्दीत एक दर्दी होती आणि त्या दर्दीतून हा देश उठून उभा राहिलेला, हा देश संघर्षातून उठून उभा राहिलेला आहे. या देशाला, या महाराष्ट्राला संघर्षाचा वारसा आहे आणि हा संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी भविष्यामध्ये आपल्यालाही अजून संघर्ष करायचं काम पडू शकते. तर मला असं वाटतं आपली ड्युटी करत असताना आपण त्याही गोष्टीसाठी कुठेतरी प्रिपेअर राहिलं पाहिजे. एखादा वाईल्ड लाईफचा स्टेज असता तर मी अजून थोड्या वेळ काही बोलू शकलो असतो, पण मला कॉम्पिटेटिव्हचं काही नॉलेज नाही. एखादी राजकीय सभा असली तरी थोडंसं ओढलं असतं, पण आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान ठेवून आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि काही लोक तुमच्यापैकी आशिष भैया वगैरे आज येऊ शकले नाही, त्यांचं जॉईनिंग होतं, तर तेही जर एवढ्यात आले तर निश्चितच एक त्यांची वाट पाहतोय कुठेतरी. पण मला असं वाटत नाही आता ते येतील म्हणून, बिकॉज ते वाशिमला आज जॉईन झाले आणि त्यांना अजून 3 ते 4 तास रिलीव्ह केले जाणार नाही तिकडनं ऑफिस मधनं असं मला आता माहिती पडलं. तर तुम्ही आलात या विनंतीला मान ठेवून मी पुनश्च एकदा तुमचे स्वागत, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. अँड मिसाळ हे स्वतःचा अनुभव मांडण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांना आलेले प्रसंग हे कशा पद्धतीने ओव्हरकम केले यांनी त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा. सर्वप्रथम आवाज येतो ना माझा? सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, योगाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती यांना त्रिवार वंदन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो.
आणि इथं मला दोन शब्द माझ्या मनातले बोलण्याकरता संधी दिल्याबद्दल त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. उपस्थित मान्यवर यांचा मान ठेवून माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतो. सर्वप्रथम आता इथं पोलीस भरती करते म्हटल्यावर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतेच, नाही का? जवळपास 90% मुलांची परिस्थिती नाजूक असते. तरी सुद्धा या संघर्षामध्ये प्रत्येक पातळीवर प्रत्येक स्टेजवर तो उभा राहतो, ठाम उभा राहतो. ती आर्थिक बाजू असो किंवा एक मनाची द्विधावस्था असो, त्याला झुगारून तो आपल्या यशाकडे वाटचाल करतो. आणि अशामध्ये यश आल्यानंतर काही आपल्या समाजामधले व्यक्ती आपल्या त्या यशाला आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, तेव्हा आपल्या डोळ्यामधून आनंदाश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्याबद्दल मी यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाता जाता ज्या काही अडचणी असेल किंवा काही असेल तरी आपण संघर्षाने त्याला पराजित कराल ही मला अपेक्षा आहे. आणि रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास समंदर चलकर आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यानंतर विरू सर आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. राज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, मंगरुळपीर शहरामध्ये पहिल्यांदा सामाजिक कार्यकर्ते गौरवकुमार इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या मंगरुळपीर शहरातील ज्यांनी एक मंगरुळपीर शहराचा गौरव वाढवला असे कार्यक्रमाचे अध्यक्ष जुबेर खान, सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ नावंदर, सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ हिवरकर, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित उमेशजी जंगले, उपस्थित सर्व माता भगिनी आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घवघवीत अशा प्रकारचं यश संपादन करून आपल्या शहराचा, आपल्या आई वडिलांचा गौरव वाढवला असे सर्व सत्कार मूर्ती. आज आपण या ठिकाणी आताच नारायण मिसाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मनोगत परिस्थिती हा काही आपल्या विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये आळ येणारा मार्ग नाही. पैसा असणं नसणं, पैसा असला म्हणजे आपण प्रगती करू शकत नाही ही गोष्ट शक्य नाही. ज्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी काही श्रीमंताचे पुत्र नव्हते. मग आपण आपली गरिबी लपवून आपल्या गरिबीचा अपमान करू नका. ज्ञान आता सन्मान सत्कार मूर्ती न्यायाधीश आपल्या समोर बसलेले आहेत. या मान्यवरांना कशा प्रकारे हे संपादन केलं, शारीरिक दुर्बलता लपूनही कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा पिताई आपल्या उपविभागीय कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. या दोन्ही बहीण भावांनी सामाजिक रूढी परंपरा झुगारून शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि शिक्षणाला प्राधान्य देऊन घवघवीत यश संपादन केलं. हे यश संपादन करत असताना त्यांनी कधी परिस्थिती, संपत्ती याचा विचार केला नाही. संत गाडगेबाबा यांना आपण आदराचं स्थान मानतो, ज्यांनी या जगाला स्वच्छतेचा मंत्र दिला. ते काही श्रीमंत नव्हते, शिक्षित नव्हते. एका अशिक्षित माणसानं आपल्याला साक्षरतेचं महत्व पटवून दिलं. दुसरं नाव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं घेता येईल. हे काही शाळेमध्ये जाऊन शिकले नाही, पण त्या ग्रामगीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायातून आजच्या परिस्थितीचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. समाज चिंतन नावाचं एक मराठीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदेचा एक लेख आहे. 1920 साली त्यांनी
एक लेख लिहिलेला होता, समाज सुधारणा यशस्वी का होत नाही. त्या लेखामधला प्रत्येक शब्द आज आपल्याला आजच्या परिस्थितीला लागू पडतो. आजची परिस्थिती अतिशय राजकीय परिस्थिती जर विचारात केला तर अतिशय राजकारण आज खालच्या स्तरावर येऊ लागलेला आहे. कोणताही नेता येतो, काही बडबडतो, आपण त्यांच्या बडबडण्याला आहारी पड जातो आणि आपली लाईफस्टाईल आपण संपवून टाकतो. तुमचं कॅरेक्टर चांगलं होतं, रेकॉर्ड चांगला होता म्हणून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळालं आणि म्हणून तुम्ही या पदावर रुजू झाले. काही जण अशी होते की निवड झाल्यानंतरही त्यांना परत यायचं काम पडलं. आज आपल्या जवळ प्रत्येकाजवळ मोबाईल आहे ना, मोबाईल मिसाळ मोबाईल आहे ना. कोणता मोबाईल आहे? अँड्रॉइड मोबाईल आहे. आपल्या वडिलाजवळ अँड्रॉइड किंवा साधाही मोबाईल नव्हता, समजलं तरी विचाराचं आदान प्रदान होत होतं. त्यावेळेस संस्कार होते, एकमेकाचा मान सन्मान होता. आज तो मान सन्मान राहिला नाही, आदर राहिला नाही. त्याच्यामुळे शिक्षणाला एक गळती लागत गेली. त्यावेळेस शिक्षकाचा एक प्रभाव होता, दबदबा होता आणि त्या दबदब्याच्या माध्यमातून ते विद्यार्थी शिकत होते. आता मी 32 वर्ष नोकरी केली. माझ्या ज्युनियर कॉलेजमध्ये असे विद्यार्थी शिकले की ज्यांच्यामधले 80% विद्यार्थी मागासवर्गीय समाजामधले होते. त्यांच्या मात्या पित्याला शिक्षणाचा गंधही नव्हता. 2-2 मार्कशीट होती. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुणपत्रिका TC आणून त्यांना शिकवण्याचं काम करत होतो. समोर बसणाऱ्याची शिकण्याची मानसिकता पाहिजे, तरच तो विद्यार्थी प्रगती करू शकतो. ती वृत्ती पाहिजे आपल्यामध्ये. आपल्याला गौरव इंगळेने सांगितलं, सोशलिझम सांगितलं, त्या माध्यमातून कशा प्रकारे समाज परिवर्तन, प्रशासन काहीच करणार नाही जोपर्यंत आपण सक्षम राहू. तो आपण जर सक्षम होणार नाही मग शिक्षणानेच होते का माणूस? अशिक्षित माणूस यात. म्हणून तुम्हाला गाडगे महाराजांचं उदाहरण दिलं की जो माणूस अशिक्षित असूनही ज्यानं या समाज मनावर अमिट छाप निर्माण केली आणि आज आपण त्यांचा आदराने स्थान म्हणजे त्यांचा सन्मान करतो. ते कीर्तन करत असताना त्यांचा पुत्र वारला. त्यांना मेसेज मिळाला की आपल्या मुलाचं निधन झालं. त्यांनी सांगितलं की आले किती, गेले किती, असे गोविंद येतील किती, जातील किती. आपल्या सरकारचा रस्ता ते कीर्तन बंद करून मधातून घरी गेला असता, नाही माझा मुलगा वारला. आज तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ लागले, तुमची जी अपेक्षा आहे, जी आकांक्षा आहे, जे स्वप्न आहे ते पोलीस पुरतं मर्यादित नका ठेवू. स्वप्न पाहायची असेल तर मोठी पहा, तेव्हा कुठं लहान स्वप्न पूर्ण होईल. गायकवाडचं उदाहरण घ्या, खडसेचं. खडसेला विचारा. आता नारायण मिसाळने आपली वास्तविकता सांगितली नाही. खडसेलाही सांगेल मी की माझं भाषण झाल्यानंतर खडसे त्याचं मनोगत व्यक्त करल. आपण काय होतो आणि कशा प्रकारे मग पोलीस भरतीमध्ये गेलो. आता मी सांगणं योग्य नाही, ते स्वतः सांगेल आणि त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊ की इच्छाशक्ती जर असेल तर माणूस काय करू शकतो. आईस्क्रीम हा शब्द सगळ्याला माहित आहे. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मकता, म म्हणजे महत्वाकांक्षा. ही जर असेल आपल्याजवळ तर कोणती अशक्य गोष्ट आपण साध्य करू शकतो. आपण जर विचार केला किंवा समोर पहाड आहे, आपण कसं चढू. आपण जर वैष्णव देवीला गेलो तर वैष्णव देवीला आता पायऱ्या झाल्या, सुविधा झाल्या, लाईटची सुविधा झाली. पहिले लोक पैदल जात होते, बाजूला दरी होती. आपण इतक्या दूर 14 किलोमीटर कसं जाऊ पहाड चढून. कारण पहाड जर चढला तर त्याच्या मागे नंतर समोर रस्ता हा असणारच. आणि म्हणून आता कालच एक बातमी वाचली की शेर्पा तेनसिंगनं अनेक वेळा म्हणजे एक एव्हरेस्ट सर करणारा तो पहिला व्यक्ती होता. पण जो शेर्पा होता त्या शेर्पानं अनेक लोकांसोबत त्या एव्हरेस्टवर त्यांना मार्ग दाखवून तोही गेला, त्याने एक रेकॉर्ड केला. आपणही विक्रम करू शकतो, परंतु विक्रम करत असताना पहिले आपला आत्मविश्वास हा दृढ करा, पक्का करा की मी हे करू शकतो. जसं उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने चालताना आपल्या मागे जर एखादा कुत्रा लागला, तो जर कावरा कुत्रा असेल, तो जर आपला मागे लागला तर आपण हळूहळू जाऊ काय? आपल्या जीवाच्या आकांतानं पळू. ती स्पर्धा, तीच चुरस आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की मी हे करू शकतो. परिस्थिती हा दुय्यम गोष्ट आहे. अब्राहम लिंकनचं उदाहरण घ्या, किती उदाहरण घ्या. या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अनेक उदाहरणं मिळतील.
अनेक लोक नापास झाले, पण आज ते जगप्रसिद्ध नेतृत्व त्यांच्या मागे आहे. आणि म्हणून अपयशाची भीती बाळगू नका. अपयशाची यशाची पहिली पायरी आहे. आता तुम्ही पोलीस झाले, नोकरी मिळाली म्हणून इथंच समाधानी राहू नका, आणखी प्रयत्न करा. कारण आज तुमचा 70 ते 80% जनरल नॉलेजचा, इतर विषय, ऑप्शनल विषयाचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला पुशिंगची गरज आहे. माणिक अवाळीची मुलगी घ्या, आपल्याच मंगरुळपीर तालुक्यामध्ये अतिशय लहान मुलगी आहे. ती जिद्द होती, चिकाटी होती. 334वी रँक होती तिची UPSC मध्ये पहिल्या स्ट्रोक मध्ये. नंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला, तिची रँक आली 33वी ऑल इंडिया. आणि ती मुलगी आज सोलापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत आहे. तिच्या मागे तिचा भाऊ. एक व्यक्ती जर आपण जर आपल्या परिवारामध्ये जर काही नाविन्यपूर्ण काम केलं, यश मिळवलं, तर त्याच्यापासून आपल्या खालच्या बहीण भावंडांना सुद्धा प्रेरणा मिळते. म्हणून इथंच थांबू नका, सतत चालत राहा. शिक्षण ही अविरत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये यश मिळवणं आपल्या हातात आहे. मंजिलें उनको मिळती है जिनके हौसलों में उडान होती है. आपल्या हौसल्यात जर उडानच नसेल, हौसलेच नसतील आपल्याजवळ, स्वप्नच नसतील, तर आपण रात्री झोपेत जे स्वप्न पाहतो ते स्वप्न साकार सकाळी होणार नाही. कारण ते झोपेतले स्वप्न आहे. म्हणून जिवंतपणी स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करून आपल्या मात्या पित्याचे स्वप्न, त्यांनी जे आपल्यासाठी त्याग केला, जो परिश्रम घेतलं, त्याचा आपण विचार करून त्या परिस्थितीची जाण ठेवून आपण आपली प्रगती करणं, हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तू माझ्यासोबत आपण पोलीस भरती करू म्हणजे ते पहिलेपासूनच करत होता. माझं वजन तरी बी 97 किलो होतं पहिले. खूप जाडा होतो मी, खूप. मोठे म्हणत होते बा तेव्हाच्या होत नाही, काही नाही. केला आता मेजर होते समजा. मेजर मुळे आपलं वजनही कमी झालं, ग्राउंडही बनलं, अभ्यासावर भर दिला आणि लागलो. म्हणजे केलं तर काही असं भारी नाही आहे आपल्यासाठी. काही जरी केलं आपण तर कोणतीही गोष्ट साध्य होते. फक्त मेहनत पाहिजे, जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे. सोडाही लागत बस एवढं. तो आपले पंख जोरानं फडफडतो आणि त्याला आग लागते आणि त्या आगीची राख होते आणि राखीतून पुन्हा शेकडो हजारो फिनिक्स पक्षी तयार होतात. तर तो जेव्हा मेहनत करत असतो, स्वतःला आग लावून घेत असतो, तर तो त्यासाठी मेहनत करत असतो की त्या माध्यमातून इतरही वेगळ्या प्रकारचे पुनश्च एकदा फिनिक्स पक्षी तयार होतात. तर आपण ही सध्या जी मेहनत करत आहोत ती स्वतःला झटून घेतात, स्वतःला आग लावतात. तर आपल्या माध्यमातून इतर फिनिक्स तयार व्हावेत अशीच इच्छा व्यक्त करतो. मी पुढील अभिषेक चव्हाण अकोला पोलीसपदी यांची निवड झालेली आहे. यांचा सत्कार करण्यासाठी मी वीरू सर यांना विनंती करतो. पूजा कांबळे यांची सुद्धा मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे. यांचा सत्कार करण्याची विनंती मी सतीश भाऊ यांनाच करते. धुरा सांभाळून त्यांनी अभ्यास करून आपलं हे यश संपादन केलं आहे. आणि विशेष म्हणजे ते दोघंही नवरा बायको दोघंही आमच्या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास करायचे. त्यामुळे बहीण असेल किंवा तुमच्या होणाऱ्या बायका असतील किंवा ज्यांचे लग्न झालेले असतील तर त्यांना जे काही करायचं असेल त्यामध्ये नक्की त्यांना साथ द्या. यानंतर राजेश्वर वानखडे यांची सुद्धा मुंबई चालक पोलीस पदी निवड झालेली आहे. अकोला पोलीस पदी यांची निवड झालेली आहे. यांचं स्वागत, यांचा सत्कार करण्याची विनंती मी जुबेर सर यांना विनंती करते. जाधव मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे. यांचा सत्कार करण्याची विनंती मी रमेश काका नावंदर यांना.
कुमार इंगळे यांना आमंत्रित करते. डिमोशन नाही होत त्यांचं. कार्यक्रम आपला संपलेला आहे, परंतु आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण आतापर्यंत ज्यांचं इतकं कौतुक ऐकलेलं आहे असे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले जे अध्यक्ष आहेत त्यांना मी आमंत्रित करते अध्यक्षीय भाषणासाठी. दादाहयात कलंदर व बिरबलनाथ महाराज यांना नमन करतोय. मंचावर उपस्थित रमेश काका नावधर, वीरू काका, अरुण काका, गौरव व सचिन भाऊ हिवरकर, त्याला मी सचिनच म्हणणार कारण तो माझा बॅचमेट आहे. आणि हा गौरवने पॉसिबल केलाय की मी आणि सचिन 15 वर्षानंतर एकाच मंचावर आलो आहे, म्हणजे एकाच बेंचवर आलो आहे. जेव्हा मी मंगरूळ सोडून गेलो होतो तेव्हा मी आणि सचिन एकाच बेंचवर होतो आणि आता पुन्हा 15 वर्षानंतर आम्ही एकाच बेंचवर आलोय आणि हे गौरवने पॉसिबल केलं. आणि या पुढे अपेक्षा करतो की आम्ही नेहमीच एकाच मंचावर राहू. सर्वप्रथम गौरवचे आभार की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली. हा माझा पहिलाच प्रोग्राम आहे जेव्हा मी पब्लिकली बोलतोय आणि तुमची माफी मागतोय की बसून बोलतोय, कारण तसंही मला बसून बोलायची सवय, फक्त आज डायस बदलला आहे. सर्व नवनिर्वाचित पोलीस कर्मचारी, तुम्हाला फक्त मी जे या 12 वर्षात न्यायाधीश म्हणून जे शिकलो आहे त्या अनुभवावर आधारित फक्त तुम्हाला एकच आवाजून सांगेल की इफ यू विल सॅल्यूट युअर ड्युटी यू नीड नॉट टू सॅल्यूट एनीवन. इफ यू विल पॉल्यूट युअर ड्युटी यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीवन. म्हणजे तुम्ही जर निष्ठाने तुमची कर्तव्य पार पाडणार तर तुम्हाला कोणाशी भ्यायची गरज नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या कर्तव्यात कुठेतरी कसूर करणार तर तुम्हाला प्रत्येकाशी भ्यावं लागेल. मी जेव्हा नवीन लागलो होतो एका धर्मगुरूंनी मला सांगितलं होता की ज्या दिवशी तुझ्या मनात हा विचार येईल की माझ्या समोर कोण आहे आणि तो विचारला आधीन राहून तू तुझा निर्णय देशील, त्या दिवसापासून तुझी पूर्ण आयुष्यभरची पुढील कमाई ती हरामची ठरणार. म्हणून तुमच्या समोर कोण असेल ही काळजी करू नका. बाबासाहेबांनी आपल्याला 1950 मध्ये शिकून गेलेत आहे, वी दी पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, republican, democratic. हा मंत्र आहे आपला. याच्या पुढे न याच्या मागे. याला फक्त लक्षात ठेवून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडतील अशी मी अपेक्षा करते. आणि तुमच्यापैकी प्रत्येक माझा बंधू किंवा बहिणी मला कुठल्या तरी स्टेशनला PSI म्हणून, ASI म्हणून किंवा SDPO म्हणून माझ्या समोर PCR मागायला येतील आणि मी त्यांचा PC त्याच कॉन्स्टिट्यूशनला आधीन राहून ग्रांट करतील अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कुछ स्याही से कुछ खून से, कुछ स्याही से कुछ खून से, जो खून से उकेरे है, जो खून से उकेरे है वो ख्वाब हमने सपनों में नहीं दिल में देखे हैं, दिल में देखे. त्यानंतर मी समोरच्या आपला ज्या व्यक्तित्वाचा वाढदिवस आहे त्या आपली नवीन पद्धत आहे वाढदिवस सेलिब्रेट करायची, केक कापून वडिलांचा वाढदिवस त्यानंतर सेलिब्रेट होईल. त्यानंतर आपला सर्वांना मंचावर येऊन एक फोटो काढायचा आहे. तर त्यानंतर आपल्यासाठी अल्पहाराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. तर आपण सर्वांनी तो अल्पहार घ्यायचा आहे. आता
बोलता बोलता बरेच लोकांची नावं राहिली आहेत. आमच्या संघटनेचे विविध सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. कंधारा शाखेचे प्रमुख, आम्ही मामा म्हणतो त्याला, म्हणजे मामा बोलता का नाही म्हणतायत का, त्यांच्या माध्यमातून शेलू भागात फार मोठ्या प्रमाणात आमचे मामा गायकवाड मामा सुद्धा मंचावरती त्यांना विनंती करतो. की आपण एवढ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून रोज मोटिवेट होत असतो. आपल्या ग्रुपमध्ये कोणतरी असा व्यक्ती असतो त्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोज मोटिवेट होत असतो. त्या हॅलो, हा बोलायचं म्हणलं. बरं उद्या या, मला फोन कर पेट्रोल पंपावर. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. एक साथ विश्राम. समीर वाले अभी तो फोन जबत करके क्या गुप्ता जी आगे हो जाओ.
काम का 2-3 का दे देता जाहिरात का हमारे कैंडिडेट करना पड़ेगा, इसका कोई टाइम नहीं, किसी पर एक 15 मी प्राध्यापक नियोजित कार्यक्रमाला काही कारणास्तव आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही, पण गौरव हा व्यक्तीच असा आहे की याच्यासाठी वेळात वेळ काढून आणि कामातून थोडासा का होईना पण याच्यासाठी वेळ काढावाच लागतो, कारण इतका डिव्होटिव्ह आणि समर्पण असलेला व्यक्ती मी फार कमी बघितलेला आहे. वन्य प्राण्याबद्दल असलेली त्याची आस्था, वन विभागाबद्दल असलेलं त्याचं प्रेम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला त्याचं नेहमी कॉपरेशन मिळतं. आता त्यांनी माझी ओळख तुम्हाला करून दिली, काय त्याचं नॉलेज, काय त्याचं नॉलेज. शेवटी मी सुद्धा तुमच्यासारखाच परीक्षेतून पास झालेलो आहे. पास झालो. कायदा, आता आमचे कायदे इतके किचकट असतात खान साहेब, तुम्हाला माहित आहे. आमचा कायदा आमच्याच लोकांना माहित नसतो, तर कोर्टाला तर खूप दूरची गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेचदा काय होतं की आमचे जनरली कोर्टाला IPC म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा CRPC तर सर्वांनाच लागू आहे. IPC हा त्यांना माहिती आहे, परंतु IFA काय आहे, WPA काय आहे, बायोडायव्हर्सिटी काय आहे, FCA काय आहे, त्याच्यानंतर वृक्ष अधिनियम काय आहे. आता वृक्षाचेच तुम्हाला 3 कायदे लागतात. म्हणजे अनुसूचित प्रजातीचा वेगळा कायदा लागतो, बिगर अनुसूचितचा वेगळा लागतो, काही यांना TP लागते, काहीला TP लागत नाही. मग असे क्लिष्ट विषय आहेत. कायदे काही खूप तुमच्या IPC सारखे, तुमच्या IPC मध्ये मला वाटतं काहीतरी 300 समथिंग 511 कलम आहेत. आमचे कायदे कसे आहेत, आमचा कायदा नियमावली आणि 82 कलम नियम. IFA मध्ये सुद्धा 80-85 कायदे म्हणजे फार छोटे छोटे आहेत, पण इतके किचकट आहे. आणि कायदा हा विषय असा आहे की तुम्ही जेवढ्यांदा वाचाल म्हणजे रोज तुम्हाला तो कायदा काहीतरी नवीन सांगतो. तुम्ही जसं त्याला वाचाल, तुम्ही जसं त्याला मोल्ड करायचा प्रयत्न करा तसा तो मोल्ड होतो. फक्त तुम्हाला तिथं कोर्टाला प्लीड करता आलं पाहिजे, तुम्हाला ते कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. कसं असते कायद्यामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो आणि अनुभवातूनच या गोष्टी शिकतो. आता मला जवळपास 17 वर्ष झाले. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी सुद्धा नव्यानं आलो, म्हणजे कायदा पाठ केल्याने होत नसतो. तुम्ही अनुभव घ्या, कामं करा आणि कामं करताना जिथे तुम्हाला अडचणी येतात तिथे तुमचा कायदा हा तुम्हाला मदत करतो. प्रत्येक वेळेस कुठेतरी एखादी नवीन केस असते. आज मी जवळपास वन विभागामध्ये माझ्या 27 ते 28 केसेस कोर्टात टाकल्या. सर आमच्याकडे ऍक्च्युली कसं आहे, IPC म्हणजे पोलीस डिपार्टमेंट, IPC म्हणण्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये एक फरक असा आहे की पोलीस डिपार्टमेंटला प्रकरण केल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना ते कोर्टातच तडजोड होते किंवा कोर्टात त्याला ते दाखल करावं लागते. आमच्याकडे SDPO किंवा जे ACF पदाचे अधिकारी आहेत त्यांना आणि DCF यांना IFA आणि WPA मध्ये काही पॉवर दिलेले आहेत, मॅजिस्ट्रेट पॉवर दिलेले आहेत, जे कोर्टाला सुद्धा नाही आहेत. अशा पॉवर मध्ये सुद्धा ते प्रकरण तडजोड होऊ शकते. असे प्रकरण तर आहेतच, पण न्यायालयात दाखल केलेले माझे 27 ते 28 प्रकरण मी न्यायालयात दाखल केले.
तुम्हाला तेच सांगितलं की कोर्टात प्रकरण दाखल करताना आजही मी ज्यावेळेस कोर्टात एखादं प्रकरण नवीन दाखल करतो तर त्यावेळेस नवीन काहीतरी अडचण येते म्हणण्यापेक्षा तेच कुठेतरी असते पण काहीतरी कमी होते, मग त्याच्यामध्ये आपलाच लॅक्युना आपल्याच लक्षात येतो आणि मग पुन्हा आपणच ते ओव्हरकम करायचं, त्या त्रुटी पूर्ण करायच्या आणि त्यात टाकायच्या. सर्व नवनियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना माझ्यातर्फे भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आमचे मित्र आर्यभू श्रीयुत अमित शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. येथे उपस्थित असलेल्या आणि नवनियुक्त पोलीस कर्मचारी म्हणून लागलेल्या सगळ्यांचं पहिलं अभिनंदन. आज चांगला योग आलेला आहे. गौरवचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रम घेणं म्हणजे फारच मोठं एक म्हणावं लागेल की नाही तेव्हा कुठेही मित्रांसोबत जाऊन पार्टी करता येईल, पैसे कुठे खर्च करता येईल, पण असलेला वाढदिवसही आपण सत्कारणी लावून दोन गोष्टी कोणाला मार्गदर्शन करता येईल म्हणून हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल तो एक वाईल्ड लाईफ लव्हर आहे, फोटोग्राफरही म्हणता येईल, बर्ड वॉचरही आहे आणि भरपूर नॉलेज आहे त्याला. आम्हाला आता कसं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हटलं की स्टाफची थोडीशी कमतरता असते. एका वनरक्षकाकडे आमचं जवळपास हजारो हेक्टर जंगल राहते आणि त्याला फक्त पाहणारा फक्त एक तो राहतो आणि एखादा मजूर त्याच्यासोबत राहतो. तर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लक्ष ठेवणं आणि कुठे अवैध काही बाबी जर घडत असतील तर त्या निदर्शनास आणून देणं किंवा पकडून घेणं इतकं काही सोपं काम नाही आहे. यासाठी तुम्हाला इंटेलिजन्स गॅदरिंग करावं लागते, सोर्सेस निर्माण करावं लागते. आता पोलीसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खबरी लोक भरपूर असतात की जे स्वतःहून तुम्हाला माहिती देत राहतात, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला तसं नाही आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटसमोर भरपूर चॅलेंजेस आहेत की त्याला एका मजुराला त्याला प्रोटेक्शनसाठी काही नसते, काठी असते फक्त त्याच्यासोबत, ते डिपार्टमेंटने दिली तर, नाही तर त्याला सुमोटो सगळ्या आपापल्या याच्यानुसार कामं करावं लागतं. डिपार्टमेंटचं बोलायचं झालं तर तुम्ही पोलीस खात्यामध्ये लागलेलं आहे, सगळ्यांचा सत्कार केलेला. आता तुम्ही ट्रेनिंगवर जासाल, ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्याच जातील. पोलीसमध्ये आणि कंपॅरिझनमध्ये फॉरेस्टमध्ये थोडंसं डिसिप्लिन जास्त आहे, ड्रेस कोड जास्त आहे. त्या कंपॅरिझनमध्ये फॉरेस्टमध्ये थोडंसं कमी प्रमाणात चालतंय. पण फॉरेस्ट सुद्धा नोकरी निसर्गाशी एकरूप होण्यासाठी फार चांगली आहे. आपण जे काही सगळं घेतो, आता तुम्हाला कोरोना काळात तर माहीतच पडलं असेल किंवा ऑक्सिजनला किंवा बाकीच्या गोष्टींना किती महत्व आहे, व्यायामाला किती महत्व आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण फक्त निसर्गाकडून घेत राहतो, देत काहीच नाही. म्हणून मला असं वाटतं कोणी पोलीस कर्मचारी आहे आपल्या वाशिम जिल्ह्यातलाच आहे, मध्यंतरी काहीतरी पेपरमध्ये वाचलं होतं मी की तो इकडे सुट्टीवर आला म्हणजे झाडं लावायचं काम करतो, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम करतो, पोलीस भरतीमध्ये त्यांना मदत सुद्धा करतो. तर असे काही आपले उपक्रम, जसं आता आपल्या समाजाकडून आपल्याला काही देणं आहे, जसं तुम्ही सगळेजण आपापल्या परीनं समाजाकडून घेऊन शिकता, आपलं ज्ञान वाढवता आणि नोकरीवर लागतं, तसं समाजालाही आपलं देणं असते. आपण लागलो म्हणजे फक्त आपले जे सोबतचे सगळे जे मित्र असतात ते सगळेच टॅलेंटेड असतात, सगळं असते, फक्त थोडं कुठं प्लस मायनस राहते म्हणून त्यांचं राहून जाते. पण तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना सहकार्य करा. तुम्ही मुख्य प्रवाहात आले किंवा नोकरीच्या प्रवाहात आले तर आपल्या मित्रांना सुद्धा घ्या त्याच्यात आणि एक चांगल्या प्रकारचं आपलं कसं बनता येईल किंवा आपल्याकडे पाहून लोक कसे म्हणतील की बा हा एक चांगला आणि सुज्ञ नागरिक आहे. कारण की आज आपण असं पाहतोय की फक्त शिकूनच सगळेजण सुशिक्षित होतील आणि सगळेच त्यांना एथिकेट्स येतात असं नाही आहे. त्याच्यामुळे ज्या सरांना पण मला वाटतं उशीर होत आहे, तर माझं बोलणं आवडतो मी आणि आम्हाला इथे तुम्ही थांबल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. उत्तर प्रगती करत राहा आणि सगळं शुभेच्छांसह. आज गौरवचा वाढदिवस आहे. आम्ही थोडासा एका कार्यक्रमामुळे लेट झालो. तुम्ही सगळेजण इथं थांबले, आमचं 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. तसंच गौरवला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाकडून
वनसेवा वन्यजीव संवर्धन संरक्षण क्षेत्रामध्ये रजत पुरस्कार प्राप्त असणारे आपल्या जिल्ह्यातील वनरक्षक आमचे मित्र विशालभाऊ हलगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी जुबेर सरांना विनंती करतो की आपण सर त्यांचं एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं शालवस्तीवर. विशालभाऊ यावर्षी वनमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार विशालभाऊंना जाहीर झाला. त्यांनी करत असलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचं अभिनंदन.